अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये जरी रेल्वेच्या विषयाचा संबंधित असला तरी मध्य रेल्वेवरची प्रवाशांची वाढती गर्दी आणि ती गर्दी कमी करण्याकरता अनेक उपाययोजना प्रवासी संघटनांनी मागणी करणं, त्या संदर्भातल्या सूचना करणं, अशा अनेक गोष्टी या संदर्भात वारंवार मागण्या केल्या जातात। ही जी दुर्दैवी घटना घडल्यानंतर परत एकदा सगळी चर्चा वगैरे या संदर्भात झाली। उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात एक जनहित याचिका पण दाखल झाली होती आणि त्यामुळे त्या जनहित याचिकेमध्ये अनेक उपाय सुचवले गेले, माननीय उच्च न्यायालयाकडून सुचवले गेले। उत्तरामध्ये असं म्हटलंय शेवटच्या टप्प्यामध्ये की शासकीय कार्यालयांच्या वेळांमध्ये सवलत दिली आहे, अर्धा तास उशिरा येण्याकरता अलाउड केलंय, शनिवारी शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय केलेला आहे। अध्यक्ष महोदय, पण हा प्रश्न केवळ शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संबंधित नाहीये, तर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या कामाच्या वेळा, त्यांच्या ऑफिसेसच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत जर का काही निर्णय घेतला गेला तर त्यातून सुद्धा मोठा रिलीफ या मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मिळू शकेल आणि त्यामुळे ही सूचना उच्च न्यायालयाने पण केली होती। आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे खाजगी आस्थापनांच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत राज्य सरकार, रेल्वे आणि आपल्याकडनं अशा पद्धतीने एक टास्क फोर्स स्थापन करून या संदर्भामध्ये काही मार्ग निघू शकतो का? सर्व खाजगी आस्थापनांशी बोलून त्या संदर्भातला विचार विनिमय करून एखाद्या महिन्यामध्ये यातला निर्णय केला तर तो योग्य होईल आणि त्यामुळे अशा पद्धतीने टास्क फोर्स आपण स्थापन करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे।